खूप जणांचा मेसेज आहे की त्यांना विपश्यना कोर्स करायचा आहे आणि ह्या कोर्ससाठी अप्लाय कसं करायचं आज आपण बघणार आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आधी आपल्याला www.dhamma.org या साईटवर जायचं आहे. आपल्या गुगल क्रोममध्ये आपण www.dhamma.org ही साईट ओपन करायची आहे. साईट ओपन केल्यानंतर आपल्याला असा विंडो येईल जिथे अबाउट, कोर्सेस, लोकेशन आणि स्पेशल साईट्स असे मेनू दिसतील. आपल्याला कोर्ससाठी अप्लाय करायचं आहे त्यामुळे सर्चवर क्लिक करायचं. सर्चवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे स्टेट टाकायची आहे. कोणत्या स्टेटमध्ये आपल्याला कोर्स करायचा आहे. आपल्याला महाराष्ट्रात करायचा आहे त्यामुळे आपण महाराष्ट्र टाईप केलं आणि कोणती लँग्वेजमध्ये आपल्याला कोर्स करायचा आहे ते देखील आपल्याला इथे टाकायचं आहे. आता ही पुढे लिस्ट ओपन झाली. महाराष्ट्रामध्ये किती सेंटर्स आहे त्या सर्व सेंटर्सची लिस्ट ओपन झाली. प्रत्येक सेंटरच्या समोर आपल्याला अप्लाय हे बटन दिसतंय. महाराष्ट्रामध्ये किती सेंटर आहे त्याची सर्व लिस्ट आपल्याला समोर स्क्रीनवर दिसते. आपल्याला धम्मागिरी सेंटरमध्ये अप्लाय करायचं आहे त्यामुळे आपण वेबसाईटवर जाऊन धम्मागिरीच्या आपण क्लिक केलेलं आहे आणि अशी एक विंडो येते. त्यामध्ये आपल्याला क्लिक हिअर टू अप्लाय असा ऑप्शन येतो कोर्ससाठी. त्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण लिस्ट ओपन होती. धम्मागिरी सेंटरमध्ये कोणते कोर्स सुरू आहे आणि कोणते अपकमिंग कोर्स आहे त्या सर्वांची माहिती तुम्हाला लिस्टवर दिसते. तर आपण अप्लाय करणार आहे. ह्या अप्लाय बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक विंडो येतो जिथे लिहिलेलं असतं की तुम्ही याआधी कोर्स केलेला आहे का नाही. येस किंवा नो करायचं आहे. पण नाही केलेलं म्हणून नो केलं. इथे मेल फिमेल म्हणून येते तर इथे मेल आहे का फिमेल आहे ते सांगायचे. नंतर आपल्याला कोर्सबद्दलची सर्व जी टेक्निकची माहिती आहे त्याची लिस्ट ओपन होते. इथे कोर्सचे नियम, द कोड ऑफ डिसिप्लिन तुम्ही हे सर्व वाचायचं आहे. कोर्ससाठी असलेला टाईम टेबल देखील इथे दिलेला आहे. दिवसभराचा कार्यक्रम कशा पद्धतीचा असेल त्या सर्व टाईम्स या लिस्टमध्ये दिलेल्या आहे. हे वाचून झाल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर हा फॉर्म ओपन होतो. हा फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला पहिले आपलं नाव टाकायचं आहे. फर्स्ट नेम जे की आधार कार्डवर आहे. त्यानंतर लास्ट नेम आणि इथे आपल्याला ID नंबर टाकायचा आहे. इथे तुम्ही पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि नॅशनल IDचा नंबरसुद्धा टाकू शकतात. पण आधार नंबर टाकणार आहे या ठिकाणी. या ठिकाणी तुम्हाला सर्व जेन्युइन माहिती टाकायची आहे. कोर्सला येताना सर्व खरी माहिती देणे आवश्यक आहे. त्याचा उपयोग तुम्हाला कोर्स कन्फर्म करण्यासाठी होईल. इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. जन्मतारीख, तारीख, इयर सर्व सिलेक्ट करायचं आहे जन्मतारीख टाकताना. या प्रकारचे कॅलेंडर ओपन होते. या कॅलेंडरमधून तुम्ही सिलेक्ट करू शकतात. नंतर खाली तुम्हाला तुमचा पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. जो तुमचा सध्याचा करंट ॲड्रेस आहे तो इथे टाकायचा आहे. सर्व इन्फॉर्मेशन ही खरी भरायची आहे. तुमचा जो सध्याचा ॲड्रेस आहे तो तुम्ही या ठिकाणी फिल करायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला तुमची सिटी टाकायची आहे. ज्या सिटीत तुम्ही सध्या राहतात ती सिटी टाकायची आहे. नंतर पिनकोड टाकायचा आहे आणि पुढे तुम्हाला स्टेट टाकायची आहे. तुम्ही कोणत्या स्टेटमधून आहात ती सर्व माहिती भरायची आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे ज्याची की साईज 10 MB पर्यंत असावी. जो JPG आणि PNG फॉर्मॅटमध्ये असेल तरी चालेल. इथे तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला कोर्स करायचा आहे, कोणत्या प्रकारची लँग्वेज, कोणत्या तुम्ही एक्सपर्ट आहात का बेसिक तुम्हाला कळती ती लँग्वेज ते टाकायचं आहे. कोर्स कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला कोर्स करायचं आहे ते टाकायचं आहे. नंतर इथे ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. ईमेल ॲड्रेस टाकताना थोडी काळजी घ्या कारण फॉर्मचा सर्व स्टेटस हा तुमच्या ह्या ईमेल ॲड्रेसवर तुम्हाला दिसेल. तुम्हाला फॉर्म सबमिट झाल्यावर देखील ह्या ईमेलवर तुम्हाला मेल येईल सेंटरकडून. या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, व्हॉट्सअप मोबाईल नंबर. फक्त या ठिकाणी एक ध्यान ठेवा तुम्हाला कंट्री कोड टाकणं आवश्यक आहे. कंट्री कोड जर तुम्ही टाकला नाही तर तुमचा फॉर्म हा सबमिट होत नाही. +91 हा भारताचा कंट्री कोड आहे त्यामुळे +91 टाकायचा आहे आणि पुढे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. कंट्री कोड हा आवश्यक आहे. कंट्री कोड नसेल तर तुमचा फॉर्म हा पुढे जातच नाही, सबमिट होणारच नाही. या ठिकाणी आपण +91 टाकलेला आहे.
कंट्री कोड जो की भारताचा आहे. आता आपण आपला मोबाईल नंबर टाकतोय. कंट्री कोड टाकल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर घरचा नंबर टाकायचा आहे. घरचा नंबर यासाठी की तुम्ही इमर्जन्सीमध्ये तुमच्या घरच्यांना सेंटरचे लोक कॉल करू शकतात ज्यावेळेस तुम्ही कोर्समध्ये असणार त्यावेळेस. त्यामुळे हा नंबर देखील तुम्ही जो खरोखर नंबर घरचा आहे तोच टाकायचा आहे. इथे होम नंबर म्हणून दिलेला आहे म्हणजेच घरचा नंबर. घरचा नंबर टाकून झाल्यानंतर खाली एज्युकेशन टाकायचं आहे. तुमचं शिक्षण किती झालेलं आहे आणि तुम्ही काय करतात सध्या. म्हणजे तुम्ही जॉब करतात किंवा तुमचा बिझनेस आहे किंवा ऑदरसुद्धा करू शकतात. जर जॉब करत असाल तर या ठिकाणी कंपनी नेम टाकावा लागतं तुम्हाला. म्हणजे तुम्ही कोणत्या कंपनीत जॉब करतात ते, कंपनीची डिटेल, ज्या कंपनीत तुम्ही जॉब करतात. पुढे तुम्हाला कंपनीचं डिपार्टमेंट, तुमची जी डेजिग्नेशन आहे ती टाकावी लागते. नंतर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट टाकावा लागतो. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट टाकताना तुम्ही इथला नंबर हा एकदम करेक्ट आणि खरोखर टाका, जेणेकरून इमर्जन्सीमध्ये या नंबरवर सेंटरचे लोक कॉल करतील आणि तुमचं काय रिलेशन आहे इमर्जन्सी कॉन्टॅक्टसोबत हे देखील तुम्हाला मेन्शन करायचे. इथे तुम्हाला तुमचे काही क्वेश्चन्स आहे त्या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे येस नोमध्ये. जसं का तुम्ही ही टेक्निक अगोदर केलेली आहे की नाही. नो असेल तर नो, येस असेल तर येस. तुमची इंजरी वगैरे काय झालेली आहे का नाही. येस असेल तर येस किंवा नो. किंवा तुमचा काय हेल्थ प्रॉब्लेम आहे का नाही, येस किंवा नो करायचं आहे. तुमचं फॅमिलीसोबत रिलेशन कसं आहे, चांगलं किंवा वाईट आहे हे टाकायचं आहे. तुम्ही कोणत्या गोळ्या औषधं घेता आहेत का हे देखील या ठिकाणी मेन्शन करायचं आहे येस किंवा नोमध्ये. तुम्ही काय ॲडिक्टेड आहेत का, अल्कोहोल वगैरे घेतात, ड्रग्ज वगैरे घेतात ते टाकायचं आहे. तुमचा मित्र या ठिकाणी कोर्स तुमच्यासोबत बसतोय का, येस किंवा नो करायचं आहे. आणि फायनली हे सर्व झाल्यानंतर एकदा फॉर्म पूर्ण चेक करून घ्यायचा आहे काही माहिती राहिलेली आहे का नाही. पण सुरुवातीला आपलं नाव, पूर्ण डिटेल, ॲड्रेस, आधार कार्ड, पिनकोड, फोटोज वगैरे सर्व अपलोड केला आहे. सर्व माहिती व्यवस्थित टाकलेली आहे की नाही हे बघून घ्यायचं एकदा. हे बघून झाल्यानंतर तर आपलं एक माहिती चुकली होती. हे बघा, असं झालं तर फॉर्म भरला जात नाही. तर आपण ती फिल करणार आहे. ते फिल केल्यानंतर आता आपण फॉर्म सबमिट करणार आहे. आता फॉर्म आपला सबमिट झालेला आहे. सक्सेसफुली सबमिटेड सक्सेसफुली असं आपल्याला स्क्रीनवर दिसतं आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवर देखील एक मेसेज येतो. जो नंबर तुम्ही फॉर्ममध्ये टाकलेला आहे व्हॉट्सअप नंबर, त्यावर तुम्हाला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाल्याचा मेसेज तुम्हाला दिसेल. आणि फॉर्मचा काय स्टेटस आहे हे देखील तुम्हाला याच्यावर दिसेल. आणि फॉर्म कन्फर्म झाला तर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन ही तुमच्या ईमेलवर येईल, जो ईमेल तुम्ही फॉर्ममध्ये मेन्शन केलेला आहे. खाली मेसेजमध्ये लिहिलेलं देखील आहे, चेक मेल फॉर द डिटेल्स. अशा पद्धतीने तुम्ही विपश्यना कोर्ससाठी अप्लाय करू शकतात ऑनलाईन. सर्व माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर अशाच नवनवीन एक्सप्लोरिंग गोष्टीसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आणि विपश्यना जर करायची असेल तर धम्मगिरीला किंवा महाराष्ट्रातील अनेक सेंटर आहे, या सेंटरला तुम्ही भेट देऊ शकतात. ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि बाहेर देशात देखील सेंटर्स अवेलेबल आहे विपश्यना करण्यासाठी. तर अशा पद्धतीने तुम्ही विपश्यनेसाठी फॉर्म भरा आणि तुमचा 10 दिवसाचा कोर्स सक्सेसफुली कंप्लीट करा. आणि अशा नवनवीन एक्सप्लोरिंग गोष्टीसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा.